अमित भाई शहाजी, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, महायुतीचे सर्व उमेदवार, उपस्थित सर्व मुंबईकर नागरिक बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वात प्रथम तर महाराष्ट्राच्या या महायुद्धामध्ये, संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वैचारिक अशी ज्यांनी सुनामी या निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आणली, असे आपले नेते माननीय अमित भाई शाह यांच्या स्वागतासाठी सगळ्यांनी जागेवर उभं राहून जोरदार टाळ्यांनी माननीय अमित भाई शाह यांचं या ठिकाणी स्वागत करूया आणि त्यांचा सन्मान सुद्धा करूया। अमित भाई, ये मुंबई की जनता इस चुनाव प्रचार की रैली में कई दिनों से आपके मुंह से उद्बोधन सुनना चाह रही है। मला याची पूर्ण कल्पना आहे। आपण आणि अमित भाईंच्या मध्ये मी जास्त वेळ घेतला तर ते योग्य ठरणार नाही, पण मी माझ्या कर्तव्याला चुकलो तर पापी ठरेन, म्हणून मी केवळ 5-6 मिनिटातच माझं भाषण त्या ठिकाणी समाप्त करणार आहे। मी तुम्हाला विनंती करायला आलोय, या मंचावर उपस्थित आमचे उमेदवार त्या ठिकाणी सुवर्णाताई करंजे या विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून आमच्या उमेदवार आहेत। अशोक भाऊ हे आमचे भांडूप विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत। आमचे रामभाऊ कदम हे घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आहेत। आमचे मिहिर कोटेचाजी मुलुंड विधानसभा मतदारसंघातील आमचे उमेदवार आहेत आणि पराग भाई शहा घाटकोपर पूर्व मतदारसंघातील आमचे उमेदवार आहेत आणि आमचे सहकारी सुरेश पाटील आलेत ना, हे सुद्धा आज मंचावर उपस्थित आहेत। मी फक्त तुम्हाला एकच विनंती करणार आहे, आपल्या सगळ्यांना 100% 100% यश या लोकसभा मतदारसंघातील या माझ्या सर्व 6 उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायचं आहे, ही माझी त्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे। माझ्या मनामध्ये हे 6 उमेदवार जिंकतील याबद्दल तीळ मात्र सुद्धा शंका नाही, पण 5 वर्षांनी होऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत केवळ माझे 6 उमेदवार जिंकण्याचं आवाहन करण्यासाठी मी आलेलो नाही, ते तर आहेच। महाराष्ट्राच्या या रणांगणामध्ये महायुतीचं सरकार आलं पाहिजे, ते यावंच, पण एवढंच सांगण्यासाठी मी इथे आलेलो नाही। माझ्या मनातली भावना तुमच्या सगळ्यांसमोर सांगतोय, या वेळेला असं मतदान करा, असं मतदान करा, असं मतदान करा की महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये जनतेच्या मनातल्या भावनांचं प्रतिबिंब करून या उभाटा सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा 100% बदला घ्या। ही निवडणूक
या महाविकास आघाडीचा बदला घ्यायचे। आज कार्तिकी एकादशी आहे, परम पवित्र विठ्ठलाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होणारी आमची पिढी आहे, हा आमचा समाज आहे। विठ्ठल 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 विठ्ठल, पांडुरंग 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 या नावाचे अभंग गायले पाहिजेत, ही आमची प्रथा परंपरा आहे। मी बदला घ्या यासाठी सांगतोय। किरीटभाई मनोज भाईंना माहिती आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी होते त्या काळामध्ये एकादशीला मुख्यमंत्र्यांचा सन्मान असतो। माझ्या विठोबा समोर जाऊन महाराष्ट्रातल्या जनतेसाठी गाराणं मागणं, महाराष्ट्राच्या भल्यासाठी नतमस्तक होणं। पण उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे होते, ते विठोबाच्या चरणी गेले। खरं तर त्यांनी वारी थांबवली, वारकरी थांबवले, वारकऱ्यांची एसटी थांबवली। कोरोना होता म्हणून आम्ही म्हटलं जाऊ द्या, वारकरी संत आपले होते, पण मुख्यमंत्री आमच्या सगळ्यांच्या भावना उद्धवजी तिथे विठ्ठलाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन मांडतील, ही अपेक्षा आमची होती। काय केलं उद्धवजींनी? उद्धवजी गेले, दर्शनाला उभे राहिले, आणि वेळ ज्या वेळेला पूर्ण पूजनानंतर विठोबाच्या पायाला हात लावण्याची आली, उद्धवजींनी विठोबाच्या पायाचा चरण स्पर्श केलेच नाही। माझ्या पांडुरंगाच्या पायाला या उद्धव ठाकरेजींनी चरण स्पर्श सुद्धा केले नाहीत। म्हणाले कोरोना आहे ना, माझ्या विठोबाचा आणि पांडुरंगाचा अपमान या उद्धव ठाकरेजींनी केलाय। बदला या निवडणुकीमध्ये याच्या विरोधात मतदान करून मतदारांनी दाखवायचं आहे, माझं तुमच्या समोर आव्हान आहे। पूजन संपलं, प्रथा परंपरेनुसार त्या तुळशीच्या माळा त्या पुजाऱ्यांनी विठोबाच्या पायावर ठेवलेल्या प्रथा परंपरेनुसार उद्धवजींच्या गळ्यात तो आशीर्वाद, ती माळ नसून तो आशीर्वाद उद्धवजींच्या गळ्यात घालण्यासाठी पुजारी गेले। उद्धवजी 2 पावलं मागे गेले आणि सांगितलं, तुळशीची माळ सुद्धा रामभाऊ माझ्या गळ्यात विठोबाची घालू नका। अरे अशी चाल, आणि म्हणून ज्याने माझ्या पांडुरंगाचा अपमान केला, ज्याने माझ्या पांडुरंगाच्या चरणाला असलेली तुळशीची माळ गळ्यात घातली नाही, त्या माणसाचा बदला घेतला पाहिजे की नाही? त्याचा बदला मतदानातून घेतला पाहिजे की नाही? तो बदला तुम्ही घेणार की नाही? आणि म्हणून मतदान बदला घेण्यासाठी करा। मोठी अशी यंत्रावळी आहे माझ्याकडे की का बदला घेतला पाहिजे। आमच्या माहीमच्या दत्त मंदिराला भागोजी किरांनी बांधलं, उद्धवजी मुख्यमंत्री हे दत्त मंदिर तोडण्याची ऑर्डर उद्धवजींनी घेतली, बदला त्यासाठी घेतला पाहिजे। मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याने एक महान कार्य केलं, म्हणजे मुंबईतल्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी जो दोष सिद्ध झाला, त्या याकूब मेमनचं थडगं आणि कबर उद्धवजींच्या काळामध्ये लाईट लावून सुशोभित करण्यात आली। बदला याचा घ्यायचा आहे, बदला आम्हाला या सगळ्या गोष्टींचा घ्यायचा आहे की आमच्या अंतिम वर्ष परीक्षेत बसलेल्या फायनलच्या मुलांची परीक्षा रद्द करून त्यांच्या डोक्यावर कोरोनाचे ग्रॅज्युएट हा थप्पा मारून माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी
तरुणांना त्या ठिकाणी बेपर्वा करण्याचं काम उद्धवजी तुम्ही केलात, बदला त्याचा घ्यायचा आहे. प्रभादेवीच्या मंदिरासमोर, माझ्या आईच्या मंदिरासमोर अन्य धर्मियांचा दगड आणून माझ्या प्रभादेवीच्या मंदिराचा रस्ता उद्धवजी तुम्ही बंद केलात, बदला आम्हाला त्याचा घ्यायचा आहे. आणि म्हणून जास्त काही न बोलता या निवडणुकीमध्ये प्रत्येक घराघरातून महायुतीच्या बाजूने म्हणजे कमळ आणि धनुष्यबाण याच्या बाजूने भरघोस मतदान करा. येणारं महायुतीचं सरकार हे तुमच्या मनातल्या विकासाचं स्वप्न पूर्ण करणार असेल आणि त्यासाठी माननीय अमित भाई, माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी यांच्या मागे आपला आशीर्वाद द्या एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आशिषजी. मी अमितजींना विनंती करतो की आमचे घाटकोपरचे उमेदवार